हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आता आपण एक मस्तपैकी नाश्ता बनवूया. तिथे 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ नाही तर थोडं बेसन घातलं तरी चालू शकतात. आणि इथे मीठ चवीनुसार टाकलं आणि इथे 2 चमचे मी दही टाकलेलं आहे. आपण पटकन होणारा असा एक डोसा बनवणार आहोत, रव्याचा डोसा. इथे मी 2 वाटी पाणी टाकून हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आज लाईट नव्हती त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ लेट झालेला आहे. तर नक्की हा व्हिडिओ बघा. तर पटकन आपला डोसा रेडी होण्यासाठी बघा इथे मी कोणताच इनो किंवा सोडा वगैरे टाकणार नाही आहे याच्यामध्ये. आणि आपण हे मस्तपैकी बघा मिक्स करून 5 मिनटं ठेवून देणार आहोत. बघा 5 मिनटानंतर हे मिश्रणामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या जर तुम्हाला हव्या असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालू शकतं. आणि थोडीशी कोथिंबीर मी चिरून टाकली, कारण अजून त्याला मस्तपैकी असं, कारण रवा एवढा पातळ असतो, तर पातळ असा मस्त कुरकुरीत डोसा ते कांदा वगैरे चांगला लागतो, म्हणून त्याच्यामध्ये हे टाकलेलं. थोडासा कढीपत्ता पण इथे मी चिरून टाकलेलं. तर हे मिश्रण बघा, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकले आणि अजून एकदम पातळ करून घेतलेलं. एकदम जसं ताक असतं आपलं तसं एवढं पातळ मिश्रण करून घ्यायचं, म्हणजे तो जाळीदार असा डोसा आपला रेडी होईल. तर इथे मी डोसा पॅन गरम करून घेतले आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकून पुसून घेतलं आणि ऑइल लावून घेतलेलं. ऑइल लावून घ्या म्हणजे चांगला डोसा निघताना आपला चांगला निघेल. आणि थोडंसं तेल टाकल्यामुळे तो कुरकुरीत पण होईल. इथे गरम तवा एक बघा मस्तपैकी असा कुरकुरीत असा जाळीदार वाटतोय की नाही. इथे मी हा 3 ते 4 मिनटे असं मीडियम गॅसवर किंवा थोडा फास्ट गॅसवर पण तुम्ही शिजवू शकता. वरून पाहिजे तर थोडंसं तेल किंवा बटर तुम्ही टाकू शकता. तर बघा आता मस्तपैकी खालून मस्तपैकी शिजलं आहे आपलं. आणि याच्या सगळ्या बाजूने याला सोडून घेणार आहे आणि आपला कुरकुरीत डोसा आपला रेडी झालेला आहे. इथे मस्तपैकी कुरकुरीत डोसा रेडी झाला. त्याला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे जास्त मधी जर हे असेल तर थोडा त्याच्यामुळे तो हे होतं, म्हणून थोडं मिडियम गॅसवरच तुम्ही करून घ्या. इथे मी दुसरा डोसा पण टाकला आणि त्याच्यामध्ये बघा थोडं वरून बटर टाकले. आणि इथे भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याची भाजी टाकून तुम्ही असा रवा मसाला डोसा पण बनवू शकता. नसेल तर तुम्ही फक्त कांदा वगैरे टाकून, टोमॅटो वगैरे टाकून वरून असा थोडीशी मसाले वगैरे टाकून पण तसा पण बनवू शकतो. तर इथे मी थोडा बटाटा माझ्याकडे होता, त्याच्यामध्ये थोडे मसाले टाकून असा बटाटा टाकला आणि वरून चीज किसून टाकलेलं आहे. तसं मसाला डोसा पण आपला रवा मसाला डोसा रेडी होईल. हे बघा. आणि याला परत आपण 2-3 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत. 3-4 मिनटं लागतातच त्याला कुक व्हायला, कारण आपण मीडियम गॅसवर शिजवल्यामुळे जास्त. आणि इथे बघा मी एक साईडून पूर्ण सोडून घेतलेलं आणि फोल्ड करून घेतलेलं. तर आपण पलटी करणार नाही, त्याच्यामुळे थोडा चांगला त्याला एका साईडने मस्तपैकी लो फ्लेमवरच सोडा, लो टू मिडियम फ्लेमवर त्याला चुकी शिजवून घ्या. इथे चटणी आणि सांबार बरोबर तुम्ही याला सर्व करू शकता. तर बघा किती मस्तपैकी आपलं कुरकुरीत डोसे रेडी झालेले. याच्यामध्ये आपण नाही इनो टाकले नाही काही टाकले, म्हणजे मस्तपैकी टेस्टी आणि खायला पण मस्तपैकी होतात. आणि पटकन आपल्याला जर डोसा खायचा मन असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग.